जर प्रश्न हा आहे की हा जो हल्ला आहे, हो भारतावरती हल्ला आहे आणि खास करून काश्मीरची आर्थिक स्थिती सुधारत होती. गेले काही वर्षांमध्ये काश्मीरमध्ये असा हल्ला झाला नव्हता. काश्मीरमधली पर्यटकांची गर्दी ही गेल्या काही वर्षांमध्ये वाढत होती. परत पूर्वीचा जो सुवर्ण काळ होता काश्मीरची. लोकं असं म्हणतात की स्वित्झर्लंडपेक्षा काश्मीर सुंदर आहे. काल सुद्धा तुम्ही तिथली गर्दी बघा. प्रचंड गर्दी होती आणि लोकं काश्मीरला पसंती देत होती. आणि हा जो बहर फुलला होता, जो काश्मीरला सुगीचे दिवस येत होते, हे दुश्मनांच्या नजरेत भरले आणि काश्मीरची आर्थिक स्थिती बदलत असताना, जेव्हा आर्थिक स्थिती सुधारते, तेव्हा तिथली लोकं हे भारताच्या बाजूने यायला सुरुवात होतात. कारण का त्यांना माहिती आहे भारत आपल्या बरोबर आहे, त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती बरी आहे. आज इथे काहीही नाही, अतिरेकी कारवाया नाही. त्यामुळे भारतीय नागरिक इथे पर्यटनासाठी येतात. जगाचे लोकं इथे पर्यटनासाठी येतात आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्याला विरोध केला पाहिजे आणि ते आता उघडपणाने बोलायला लागले, की हा आमच्यावरती हल्ला आहे. हा कुठल्या पर्यटकावर हल्ला नाही, हा काश्मीरी लोकांवरती हल्ला आहे. कारण का शेवटी प्रश्न पोटापाण्याचा आहे. आज पोटापाण्यावर आलं त्यांच्या. टुरिस्ट जातात, जेवण, टॅक्सीज, गाईड हे सगळे काश्मीरी असतात. त्याच्यात हिंदू मुसलमान नावाची गोष्टच नाहीये. आता त्या लोकांनी काय केलं, हे इतका नीच घाणेरडा प्रकार आहे, की त्याची आपण निंदा करावी तेवढी थोडीच आहे. पण त्याचबरोबर अचानक आपण मिलिटरी मधला रोजगारच बंद करून टाकला. गेली 4 वर्ष मिलिटरीमध्ये भरतीच झाली नाही. मिलिटरी तज्ञांचं म्हणणं आहे, की मिलिटरीची संख्या 2 लाखांनी कमी झाली आहे. 2 लाख. काय जागतिक शांततेचा करार झाला होता का? आपल्यावर पाकिस्तानी किंवा बांगलादेश किंवा आपले जे दुश्मन राष्ट्र आहेत, त्याच्यातनं काही कारवाईच होणार नाही असा आपला गोड गैरसमज होता का? आपण मिलिटरीची संख्या का कमी केली? तिचं म्हणजे एक वेळ जेवण कमी केलं तरी चालेल, पण आपली सीमा सुरक्षित राहिली पाहिजे. हा तर आपला विचार असलाच पाहिजे, राजकीय विचार असला पाहिजे. आपण मिलिटरीची भरती का बंद केली? याचं उत्तर कोण देणार? त्या ठिकाणी लोकांना विचारल्यानंतर असं कळतं, की एकही पोलिस आणि एकही मिलिटरीचा माणूस नव्हता. ते नंतर आले सगळे. तोपर्यंत जीव गेलेले होते. आणि आजपर्यंत असा अनुभव आहे, कडक मिलिटरी बंदोबस्त असेल, तर कधीही अतिरेकी कारवाया होत नाहीत. आणि म्हणून गेले काही वर्ष झाले नव्हते. 26 अकराचा हल्ला झाला तेव्हा आर. पाटीलचा राजीनामा मिळाला. कुठेतरी फेल्युअर आहे का घरात आणि त्यांचं मला त्याच्यावर बोलायचं नाही, पण येस, हा आपल्या गुप्तचर विभागाचा मोठा फेल्युअर, मोठं फेल्युअर. त्याच्यावर